आता या क्षणाला शिवसेनेच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुषमाजी नमस्कार। आपण पाहतोय नागपुरातला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात गेल्या 24 तासापासून व्हायरल होतोय। त्यामध्ये एका बारमध्ये शासकीय फायली असल्याचं पाहायला मिळत आहे। आपली प्रतिक्रिया? निश्चित हे गंभीर आहे, मात्र अडचण अशी आहे की ज्या राज्याच्या गृहराज्य मंत्र्याचे स्वतःचे डान्स बार आहेत आणि ते डान्स बार विशेष म्हणजे 3-3 वेळा रेड पडून चालू आहे। जर गृहराज्य मंत्रीच कायद्याचे पालन करणारा नसेल तर काय उपयोग आहे की इतर लोक त्याचा पालन करतील म्हणून। मुळात गृह खात्याचीच पकड इतकी सैल झालेली आहे की त्यामुळे हे सहज शक्य आहे की अधिकारी अशा पद्धतीने बारमध्ये सह्या करतील किंवा उद्याला कदाचित जर हे असंच चालू राहिलं आणि योगेश कदमांच्या सारखे गृहराज्यमंत्री जर या राज्याला असेच राहिले तर कदाचित ही लोक आपल्या डिपार्टमेंटचं सगळं ऑफिसच बारमध्ये शिफ्ट करतील। गंभीर आहे, हे प्रचंड गंभीर आहे। सुषमाजी, अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे गेल्या 24 तासापासून हा व्हिडिओ समोर आलेला आहे। या बारमधले हे फोटोज समोर आले। 24 तास झाले पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आहे असं बोललं जात आहे, मात्र तरी देखील या अधिकाऱ्यांचा तपास लागलेला नाहीये। त्यावर आपण काय सांगाल? पोलीस बार या सगळ्यांचेच लागेबांधे झालेले आहेत। त्यामुळे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आणि हप्तेखोरीतून वाचण्यासाठी अशा पद्धतीने म्हणजे आपण ही अपेक्षाच करणं फोल आहे की या सगळ्यांचा कुठेतरी तपास लागेल आणि खरोखरच या लोकांना शासन होईल म्हणून। कारण मुळात सगळ्याच यंत्रणा एकमेकांशी इतक्या बांधील आणि पेड पद्धतीने आहेत की बस। सुषमाजी, विरोधक म्हणून आपली भूमिका काय असेल? मी विरोधक म्हणून आम्ही आमची भूमिका ठाम घेतलेली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम हे अत्यंत निष्क्रिय आहेत आणि जर त्यांचे स्वतःचेच डान्सबार असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। यासाठी कालच आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। नक्कीच सुषमाजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।